आज धर्मेश बाराई यांच्या सौजन्याने आणि असोसिएशन ऑफ क्रिकेट अंपायर्स मुंबई यांच्या जॉईंट व्हेंचर आपण असं म्हणू शकतो, आपण इथे मॅनग्रोव्ज क्लिनिंगसाठी आलो होतो. सर्वात मला महत्त्वाचं जाणवलं म्हणजे एकतर अंगमेहनतीची सवय नव्हती, त्यामुळे जेव्हा इथून तिथून आलेले प्लास्टिक डबे हे ते जे आपणच समुद्रामध्ये टाकलेत आणि समुद्राने आपल्याला परत दिलेत, ते उचलताना किती त्रास होतो ते लक्षात आल्यावर पहिली गोष्ट आली की हे टाकलं नाही पाहिजे. जे आपण केलं आहे, जे आज आपल्याला साफ कोणीतरी याच्यासारखे म्हणजे धर्मेशसारखे जे स्वयंसेवक होते आतापर्यंत करत होते, जे आम्ही जो कचरा करत होतो ते लोक मेहनतीने स्वच्छ करत होते आणि आज आम्हाला त्यांच्यासोबत जोडायला मिळालं. आणि त्यामुळे आम्हाला ही जाणीव झाली की आम्ही काय केलं पाहिजे. ज्या गोष्टी चुकत होत्या त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. प्लास्टिकसारख्या गोष्टी ज्या आपण अगदी कॅज्युअली आणि निष्काळजीपणे निसर्गामध्ये टाकतो, त्याची योग्य विल्हेवाट लावत नाही, त्याला कशा प्रकारे आपण योग्य त्याची विल्हेवाट लावू शकतो, त्याला रिसायकल कसा करू शकतो, कमीत कमी त्याचा वापर कसा करू शकतो याची आपल्याला जाणीव झाली. आणि मला असं वाटतं की हे जे इथे आज 1.5-2 तास आपण दिले आहेत त्याने मला वाटतं आमच्यापैकी प्रत्येकजण, आज जो अंपायर्स इथे आला होता त्याच्यापैकी प्रत्येकजण काही ना काहीतरी परत घेऊन जाणार आणि आपली लाईफस्टाईल जी बिघडत चालली आहे आणि समाज आपण निसर्गाचा समतोल बिघडवतो आहे कुठेतरी तो सुधारण्याचा 1% तरी प्रयत्न होईल. हे आमचं टेक अवे राहील या इनिशिएटिव्हपासून. या सोशल कामासाठी धर्मेश सरांबरोबर आलो आहे मॅनग्रोव्ज क्लिनिंगच्या. सुरुवातीला उत्साह होता, पण इथलं हे बघून थोडासा नाराज पण झालो होतो. नाराजी आपल्या समाजाबद्दल झाली होती की लोक काय काय कचऱ्यामध्ये टाकतात आणि इथे येतं. अगदी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला एक अमूलचा पॅक मिळाला मोठा आणि तो अजिबात वापरला नव्हता आणि तसाच्या तसा अमूल बटर द्यायला होता. लोकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, आपल्याला पाहिजे तेवढंच खरेदी करावं आणि शक्यतो छोट्या छोट्या वस्तू ज्या मिळतात वगैरे त्या अशा बाहेर फेकू नये, व्यवस्थित डिस्पोज ऑफ करावं. मी नेरूळमध्ये राहून देखील हे जे एन्व्हायरमेंट आहे ते कधी बघितलं नव्हतं, पण आज इकडे बघितलं तर शूज, वेस्टेज शूज इकडे टाकलेले आहेत. हे न टाकता तुम्ही एका ठिकाणी डिस्पोजल करा. ACU ने जो है एक मीटिंग जो हमारी लास्ट हुई थी उसमें एक इनिशिएटिव ऐसा लिया था कि हम नेचर इन्वायरमेंट क्लीनिंग को लेके कुछ करेंगे और हमने लोगों से रिक्वेस्ट किया था कि आप आगे आइए और इन्वायरमेंट के लिए अगर आप कुछ करना चाहते हैं तो आप आगे आके इस क्लीनिंग ड्राइव में अपना हिस्सा दीजिए. तो मैंने मैंग्रोव जो है आज तक सिर्फ ट्रेन में से जाते हुए देखा था. मुझे मैंग्रोव दिखते थे, मैं सोचता था कि ये पता नहीं झाड़ है, ऐसा है कुछ है, लेकिन आज यहाँ आने के बाद ये जो कचरा आज हमने जो साफ़ किया है, ये जो निकाला है, गंद जो निकाला है, और एक ऐसा गिल्टीनेस आ रहा है कि वी आर पार्ट ऑफ दिस. ये जो गंद हुआ है इसका हम लोग भी कहीं ना कहीं जिम्मेदार है. तो मैं लोगों से हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि इसके आगे एटलीस्ट जहाँ तक हो सके आप प्लास्टिक को अवॉइड करें और अगर आप यूज़ कर रहे हैं तो उसको सही तरीके से आप उसको डिस्पोज करो. नेचर को प्रोटेक्ट करो, क्योंकि आज धर्मेश जो मैंग्रोव सोल्जर्स के इंचार्ज है, आई बिलीव ही रन्स द मैंग्रोव सोल्जर्स एंड आई थैंक दम ऑल्सो फॉर टेकिंग दिस इनिशिएटिव. 189th वीक जिसमें वो लोग लगातार काम कर रहे हैं और हमको बहुत खुशी हो रही है. और उन्होंने जब एक्सप्लेन किया कि मैंग्रोव का क्या रोल है इन्वायरमेंट को लेके, हमको भी बहुत कुछ सीखने मिला है. जो भी ये बात सुन रहा है, मेरा उनसे रिक्वेस्ट है कि आप भी आइए आगे और एवरी संडे मैंग्रोव सोल्जर्स का जो ड्राइव रहता है क्लीनिंग का, आप आके उसमें हिस्सा लीजिए और इन्वायरमेंट को क्लीन रखने का आप उसमें योगदान दीजिए. मॅनग्रोव्ह सोल्जर्स बरोबर मी 2 वर्षापासून काम करते. ही फाउंडेशन ॲक्च्युली मॅनग्रोव्ज सेव्ह करते. मॅनग्रोव्ज म्हणजे आपले तटरक्षकासारखं काम करतात, आपल्याला सुनामीपासून वाचवत आहेत ते. तर हे जे मॅनग्रोव्ज आहेत त्यांचे रूट्सवरती असतात, त्यांना श्वास मिळत नाही कारण त्याच्यावरती पूर्ण प्लास्टिकनी कवर झालेलं असतं. ते धर्मेश सरांबरोबर त्यांची टीम आणि आम्ही सगळे मिळून ते प्लास्टिक, थर्माकोल, सँडल्सच्या सगळ्या कचरा येतो ते काढायचा प्रयत्न करतो. आणि मी स्वतःच्या लाईफमध्ये पण थोडेसे बदल केलेले आहेत की मी प्लास्टिकच्या पिशव्या कमी प्रमाणात वापरते. जितक्या मिनिमम वापरता येतील तितक्याच फक्त वापरते. ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, कारण आपल्याला आपल्या या प्लॅनेटला वाचवायचं आहे, धरतीला आपल्याला वाचवायचं आहे. धरती आपल्याला एवढं काही देते तर आपली ही जबाबदारी असते की आपण तिचं संरक्षण करायला पाहिजे. मी आवाहन करते की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, संडेला आम्ही फक्त 2 तास काम करतो, तुम्हाला जेव्हा कधी यायचं असेल तेव्हा तुम्ही मॅनग्रोव्ह फाउंडेशनला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही इथे येऊन 2 तासाचं, फक्त एका आठवड्यात फक्त 2 तासाचं तुम्ही काम करा आणि आपली धरती सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी थोडीशी मदत करा.
मँग्रोव्ह सोल्जर जी टीम आहे जी मँग्रोव्ह कांदळवन संवर्धनासाठी काम करत आहे गेले जवळपास 3.5 वर्ष झाली. कांदळवन हा खूप महत्त्वाचा प्लांट आहे सिटीसाठी. आपण सिटीमध्ये राहतो, खूप वेळा समुद्री तुफान येतात पण आपल्याला कळत नाही. त्याचं कारण आहे हे सोल्जर्स आपल्याला प्रोटेक्ट करत असतात जे मँग्रोव्ज आहेत. माझ्या बाजूला जे मागे बघता हे मँग्रोव्ज आहे. हे खूप युनिक इकोसिस्टम आहे जे बायोडायव्हर्सिटीला खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. प्रॉब्लेम असा आहे की खूप सारा कचरा जे आपण इकडे तिकडे सिटीमध्ये टाकतो ते खूप सारा कचरा शेवटी ते समुद्रात त्याचा वेव येतो. ते वेवप्रमाणे ते बाहेर फेकला जातो आणि ते ह्या कांदळवनाच्या जंगलांमध्ये अडकतो. आपण आत्तापर्यंत जवळपास 190+ वीक्स काम करतो आहे आणि 3.5 वर्ष झाले. 500 टनपेक्षा जास्त कचरा आम्ही कोस्टलमधून काढलेला आहे आणि जवळपास 50,000पेक्षा जास्त नागरिक आत्तापर्यंत ह्या मोहिमेचा भाग झालेत. हे तर एक मोहीम आहे. असे 10 टीम्स अख्ख्या कोस्टलमध्ये काम करत आहेत. त्यामध्ये मँग्रोव्ह फाउंडेशन खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत आणि त्याचबरोबर जे लोकल म्युनिसिपालिटी आहेत, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे कॉर्पोरेशन्स ते कचरा काढलेला जे विल्हेवाट लावायचं काम करत आहेत ते सहयोग करत आहेत. त्याचबरोबर बऱ्याच एजन्सीज पण काम करत आहेत, रिसायकलर्स काम करत आहेत. तर हे तर लोक काम करत आहेत ऑन ग्राउंड येऊन. पण लोकांना मी एक रिक्वेस्ट करतो, सिटीमध्ये राहणारे लोक किंवा कोस्टलच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना, जे तुमच्याकडनं कचऱ्यांचा जे खच निघतो किंवा कचरा निघतो तुमच्याकडनं, मी रिक्वेस्ट करेन कृपया ते डस्टबिनमध्ये टाकावा, इथे तिथे ना टाकता. इथे तिथे जर टाकला तर अशा प्रकारे प्रॉब्लेम्स येऊ शकतो. त्यामुळे अख्ख्या इकोसिस्टम आणि ॲक्वा लाईफला खूप डेंजर आहे ह्या गोष्टी. तर आपण जर ॲक्वा लाईफ आणि इकोसिस्टम आपल्याला वाचवायचं असेल तर कृपया करून डस्टबिनचा यूज करा. कचरा इकडे तिकडे टाकू नका आणि आपला समुद्र स्वच्छ करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल उचला. एक निर्णय करा की आपण आजपासून कचरा बाहेर टाकणार नाही आणि जर आपण कचऱ्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावला तर आपले सागरी किनारे आणि सागर आपला स्वच्छ आणि सुंदर राहील.